Good afternoon, all of you. In today's lecture, we will start our next problem based on weighted average method. So first of all, read carefully our problem. Following is the information related to purchase and sale of goods made by Jay Enterprise in the month of March 2018. Find out the given information. First, the value of closing stock as on 31st March 2018 using weighted average method. Second, cost of goods sold for the month of March 2018. And last point, sale and gross profit for the month of March 2018. आता हा लास्ट पॉइंट आपल्याला न्यूली लर्न करायचा आहे इन दिस प्रॉब्लेम. ओके, सो काय दिलेलं आहे बघा. फर्स्ट कॉलम दिलेला आहे डेट. डेट सिरियली आहेत का एकदा चेक करून घ्या. 3rd March, then 6 March, 13, 18th March, 20 March, 22, 25, 27, 30 and 31st. Okay. Then transaction, sale, purchases, then sale, then purchases return from the purchases of 6th March, then purchases, then sales return, then sales, purchases, sales and purchases. And stock on 1st March 2018 was 3000 unit at the rate rupees 400 per unit. आता इथे मात्र प्रॉब्लेम मध्ये रेट थोडेसे जास्त दिसतील, त्यामुळे तुमच्या अमाउंट ज्या मिळणार आहे त्या लॅक मध्ये असतील. सो प्रॉब्लेम रीड करून झाला असेल तर आपण सॉल्व्ह करायला स्टार्ट करूया. ओके, फॉर्मॅट ड्रॉ केलेला आहे सगळ्यांनी. Yes, ma'am. ओके, स्टार्ट करूयात आपण. Yes, ma'am. या प्रॉब्लेम मध्ये जे लास्ट सेंटेन्स दिलेला आहे, स्टॉक ऑन 1st March 2018 वॉज रुपीज 3000 युनिट ऍट द रेट रुपीज 400 पर युनिट. म्हणजे हा जो स्टॉक दिसतोय हा कसा आहे तर ओपनिंग स्टॉक आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल रेकॉर्ड ओपनिंग स्टॉक ऍज पर दी वेटेड ऍव्हरेज मेथड. सो डेट मेन्शन करा. डेट किती आहे? 1st March 2018. पर्टिक्युलर कॉलम मध्ये मेन्शन करा बेस्ड ऑन ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक वरती फर्स्ट ट्रान्झॅक्शन बेस्ड असेल. परचेस कॉलम मध्ये डॅश मेन्शन करा. सेल्स कॉलम मध्ये डॅश मेन्शन करा. ओके, सो किती क्वांटिटी लास्ट दिसतीये? 3000. 3000 क्वांटिटी. 3000 क्वांटिटी ऍट द रेट रुपीज 400. 400. ओके. 400. ओके, इंटू करून अमाउंट सांगा. 12 lakh. 12 lakh. ओके, 12 lakh. 12 lakh. ओके ओके, 12 lakh. फर्स्ट ट्रान्झॅक्शन कंप्लीट. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, लाईन ड्रॉ करून घ्या. Yes, ma'am. ट्रान्झॅक्शन आपलं कंप्लीट झालं. ओके, देन प्रॉब्लेम मध्ये या. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन काय दिसतंय बघा. 3rd March 2018 सेल्स ट्रान्झॅक्शन आहे. सेकंड ट्रान्झॅक्शन. सेल्स किती क्वांटिटी सेल करायची आहे? 1500 ऍट द रेट रुपीज 600. पण सेल्सला पण जे रेट जरी दिले असले प्रॉब्लेम मध्ये तरी ते यूज नाही करत. ओके, हे माहित असेल तुम्हाला. आपण जो बॅलन्सचा रेट आहे तो यूज करणार आहोत. सो क्वांटिटी फक्त लक्षात ठेवा किती इश्यू करायची आहे? 1500. सो प्रॉब्लेम मध्ये या. डेट मेन्शन करा. डेट किती आहे? 3rd March 2018. 2018. Okay, transaction based on sale. परचेस कॉलम मध्ये डॅश मेन्शन करा. क्वांटिटी किती इश्यू करायची आहे? 1500. सो लास्ट बॅलन्स किती दिसतोय आपल्याकडे? 3000. ओके,
सो 3000 मधून काय करा 1500 इश्यू करा @rupees 400. ओके 600 रेट लिहाल नाही, जो लास्ट क्वांटिटीचा रेट दिसतोय तोच रेट आपण काय करतो इश्यूला यूज करतो. सो 1500 @rupees 400 इंटू करून अमाऊंट बघा किती येईल 6 lakh. 6 lakh. 6 लाख. 6 lakh. 6 lakh. ओके सो 6 लाख क्वांटिटी अमाऊंट मेन्शन केली आपण. 3000 मधले पण किती युटिलाइज केलेले आहेत 1500 युटिलाइज केलेले आहेत. मग रिमेनिंग बॅलन्स किती मी राहील इथे 1500. 1500. 1500. ओके 1500. 3000 मधले 1500 युटिलाइज केले, मग रिमेनिंग बॅलन्स राहिला 1500. रेट ऍज इट इज पुटअप करा. रेट आहे 400 इंटू करून अमाऊंट किती येईल मग 6 लाख. ओके इज इट क्लिअर ट्रान्झॅक्शन. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके लाईन ड्रॉ करा. एक मिनिट आहे ना. ओके ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालं. लाईन ड्रॉ करा. देन प्रॉब्लेम मध्ये या नेक्स्ट ट्रान्झॅक्शन काय दिसतंय बघा 6 मार्च 2018 ट्रान्झॅक्शन आहे परचेसेस. ओके 3500 क्वांटिटी @rupees 500. सो पुटअप करा. डेट मेन्शन करा 6 मार्च 2018. ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन परचेसेस. सो क्वांटिटी किती आहे 3500. 3000. 3500. ओके रेट किती आहे 5,000. 500. 500. हा 500. 17,50,000, ma'am. 17,50,000. 50,000. देन सेल मध्ये डॅश मेन्शन करा. सेल कॉलम मध्ये डॅश. आता आपण वेटेड ऍव्हरेज मेथडने प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आहोत. सो वेटेड ऍव्हरेजला काय करणार आपण बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करताना लास्ट क्वांटिटी मध्ये लास्ट क्वांटिटी ऍड, लास्ट अमाऊंट मध्ये लास्ट अमाऊंट ऍड. सो 1500 प्लस 3500 किती मिळेल 5000. 5000. ओके 5000 क्वांटिटी मिळाली आपल्याला. देन अमाऊंट मध्ये अमाऊंट ऍड करा 6 लाख लास्ट अमाऊंट, करंट अमाऊंट 70,50,000. 23,50,000. 23,50,000. 3000. ओके सो आता रेट फाइंड आउट करा. अमाऊंट डिवायडेड बाय क्वांटिटी दॅट मीन्स 23,50,000 डिवायडेड बाय 5,000. रेट किती मिळेल बघा 470. 470. 70. ओके 70. इज इट क्लिअर ट्रान्झॅक्शन. Yes, ma'am. ओके Yes, ma'am. सो 6 मार्चचं ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालं. प्रॉब्लेम मध्ये या नेक्स्ट ट्रान्झॅक्शन काय दिसतंय 6th कंप्लीट झालं परचेस. देन आहे 13th. इथे डेट थोडीशी हे झाली हा 13th मार्च 2018. सेल ट्रान्झॅक्शन आहे. किती क्वांटिटी सेल करायची आहे 4000 क्वांटिटी इश्यू करायची आहे दॅट मीन्स सेल. सो चला पुटअप करा 13th मार्च 2018 ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन सेल्स. परचेस कॉलम मध्ये डॅश. टोटल इश्यू करायचे आहेत 4000 क्वांटिटी. लास्ट क्वांटिटी किती दिसते 5000. ओके सो 5000 मधून काय करा 4000 इश्यू करा.
सो 4000 क्वांटिटी ऍट द रेट रुपीज, जो लास्ट क्वांटिटीचा रेट होता तो युटिलाइज करणार आहोत आपण, तो यूज करणार आहोत. दॅट मीन्स 470 इंटू करून अमाऊंट बघा किती मिळेल. 18,80,000. 18,80,000. 80,000. Yes. 18,000. ओके, सो 5,000 मधले आपण 4,000 युटिलाइज केलेले आहेत. रिमेनिंग बॅलन्स 1,000 ऍट द रेट रुपीज 470. सॉरी, कुठे मेन्शन केला मी. ऍट द रेट रुपीज 470 इंटू करून अमाऊंट किती मिळेल मग 4,70,000. ओके, 4,70,000. इज इट क्लिअर ट्रान्झॅक्शन? Yes, Yes, ma'am. चला आता प्रॉब्लेम मध्ये या. नेक्स्ट डेट बघा काय आहे. नेक्स्ट डेट आहे 18. ओके, सो रीड केअरफुली. ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन परचेस रिटर्न फ्रॉम परचेसेस 6 मार्च. 6 मार्चला आपण जी क्वांटिटी परचेस केली होती त्यामधले 500 क्वांटिटी ही डॅमेज आपल्याला लागलेली आहे, म्हणून आपण ती काय केली, परत पाठवलेली आहे. ओके, सो त्याचा रेट मात्र इथे लक्षात ठेवावा लागेल. लास्ट 6 तारखेचा रेट किती दिसतोय, 500 रेट आहे. ओके, सो चला प्रॉब्लेम मध्ये या. ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन परचेस रिटर्न, डेट आहे 18 मार्च. मार्च 2018. ट्रान्झॅक्शन कॉलम मध्ये मेन्शन करा परचेस रिटर्न. परचेस रिटर्न. सो परचेस रिटर्न आहेत म्हणून परचेस कॉलम मध्ये लिहिणार का आपण? No, ma'am. नाही. No, ma'am. नो. व्हेरी गुड. म्हणजे परचेस रिटर्न म्हणजेच काय, आपण काय केलेले आहे, क्वांटिटी जी परचेस केली होती ती डॅमेज लागल्यामुळे आपण ती सेल केली, म्हणजे सेल इन द सेन्स परत पाठवलेली आहे. ओके, इश्यू केलेली आहे. सो परचेस रिटर्नचं ट्रान्झॅक्शन इश्यू कॉलम मध्ये होतं. सो ती क्वांटिटी किती दिसतेय, 500 क्वांटिटी. ओके, सो 500 ला रेट 6 तारखेचा असेल, सो तो किती दिसतोय, 500. 500. 500. सो इथे रेट देताना 500 द्यायचा, हे लक्षात ठेवा. ओके, इंटू करून अमाऊंट सांगा. 2,50,000. 2,50,000. 50,000 राईट. बरोबर. ओके, स्वतः 1,000 मधले 500 काय केले, इश्यू केले आपण लास्ट क्वांटिटी मधून. सो रिमेनिंग बॅलन्स इथे किती राहणार, 500. 500. ओके, 500. आता ह्या 500 ला रेट मात्र जो बॅलन्स आहे तो पुटअप करा. 570. सो इंटू करून अमाऊंट किती मिळेल, 2,35,000. 2,35,000. 2,35,000. ओके 35,000. ओके ओके ओके, व्हेरी गुड. चला ट्रान्झॅक्शन लक्षात आलं का तुमच्या? Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. ओके, ट्रान्झॅक्शन कम्प्लीट. Yes, ड्रॉ ma'am. लाईन. फक्त ट्रान्झॅक्शन कोणतं आहे आणि कुठे रेकॉर्ड करायचं आहे हे लक्षात राहिलं पाहिजे. परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न. रेट मात्र त्याच्याशी रिलेटेड जी डेट दिलेली आहे तो रेट आपण युटिलाइज करतो, दॅट मीन्स यूज करतो. सो या प्रॉब्लेम मध्ये नेक्स्ट 18th ट्रान्झॅक्शन आपलं कम्प्लीट झालं. 20 मार्च 2018 ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन परचेसेस. क्वांटिटी आहे 500 क्वांटिटी ऍट द रेट रुपीज 470. सो चला
पुटअप करा. किती क्वांटिटी डेट किती आहे 20th ना. मॅम Yes, ma'am. Yes. 20 मार्च. ओके. ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन परचेसेस. Purchases. Purchase. Purchases. किती क्वांटिटी परचेस करायची आहे. 5,000. 5,000. 5,000 क्वांटिटी at the 5,000. rate rupees 470. 100. 470. ओके. 70. अमाऊंट किती मिळेल. 70. 23 lakh 50,000. 23 lakh 50,000. 50,000. 50,000. ओके ओके ओके. सो इश्यू कॉलम मध्ये डॅश मेन्शन करा. ऍज पर दी वेटेड ऍव्हरेज मेथड बॅलन्स पुटअप करा. लास्ट क्वांटिटी मध्ये करंट क्वांटिटी ऍड. लास्ट बॅलन्स मध्ये करंट बॅलन्स ऍड. सो लास्ट क्वांटिटी होती 500. करंट क्वांटिटी आहे 5,000. सो क्वांटिटी किती मिळेल मग 5,500. 500. ओके व्हेरी गुड. देन अमाऊंट मध्ये अमाऊंट ऍड करा. दॅट मीन्स 2,35,000 प्लस 23,50,000. अमाऊंट किती मिळेल. 25 lakh 25 lakh 85 25. 25,85,000. 85,000. ओके. सो रेट फाइंड आउट करा. 25,85,000 डिवायडेड बाय 5,500. रेट पुटअप करा. किती मिळेल बघा. किती आला रेट. 470. 407. Okay. 70. Is it clear transaction? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. Okay, very good. सो चला प्रॉब्लेम मध्ये या. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आता 20 आपलं कम्प्लीट झालं. 22 सेल्स रिटर्न ट्रान्झॅक्शन आहे. सो बघा 22 मार्च 2013 सेल्स रिटर्न आउट ऑफ सेल्स ऑफ 3rd मार्च. ओके. 3 मार्चला जी क्वांटिटी आपण इश्यू केली होती 3 मार्चला म्हणजे पहिलीच क्वांटिटी जी 600 ने काय केली होती इश्यू केली होती. त्यामधले काही युनिट आहेत हे रिटर्न आलेले आहेत. किती रिटर्न आले. सगळेच आलेत. सगळेच खराब होते. 1,500 डॅमेज होते. तर त्यांनी काय केले ते परत पाठवले. सो पुटअप करा आता प्रॉब्लेम मध्ये. डेट मेन्शन करा. $22 March. 22 एक मिनिट. 22 March 2018. ओके. सो ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न म्हणजे सेल केले होते त्यांनी ते काय केले आपल्याकडे परत पाठवले. म्हणजे आपण काय केले ते रिसीव केले. ओके. सो रिसीव म्हणजे आपल्याकडे आले ते. म्हणून आपण काय करू कुठे रेकॉर्ड करणार ते परचेस कॉलम मध्ये. ओके. सो क्वांटिटी किती आहे सांगा बरं. Purchase column. व्हेरी गुड. 1,500. 1,500. 1,500. व्हेरी गुड. आणि इश्यूला जो रेट आपण यूज केला होता कोणती डेट होती. 3rd March. 3rd मार्च. 3rd मार्च ट्रान्झॅक्शन कडे या. 3rd मार्चचा रेट किती दिसतोय 400. 400. सो 400. रेट करा 400. व्हेरी गुड. इंटू करून अमाऊंट सांगा किती आली. 6 lakh. 6 lakh. ट्रान्झॅक्शन लक्षात आलं ना ट्रान्झॅक्शन. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, आलं. ma'am.
सो आता बॅलन्स कडे या. बॅलन्स मध्ये सेम लास्ट क्वांटिटी मध्ये लास्ट क्वांटिटी ऍड, अमाउंट मध्ये अमाउंट ऍड. सो लास्ट क्वांटिटी दिसते 5500, करंट क्वांटिटी आहे 1500. मग किती होईल टोटल? 7,000. 7,000. 7,000. ओके, 7,000. व्हेरी गुड. 7,000. क्वांटिटी मध्ये बॅलन्स ऍड करा. दॅट मीन्स अमाउंट मध्ये अमाउंट ऍड. 25,85,000 प्लस 6 लाख. अमाउंट किती मिळेल? 31,85,000. 31,85,000. 85. 5,000. ओके. सो रेट पुटअप करा, रेट फाइंड आउट करा. 31,85,000 डिवायडेड बाय 7,000. सो रेट किती मिळेल? 455. 455. व्हेरी गुड. चला, ट्रान्झॅक्शन क्लिअर? Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. Ma'am. लाईन ड्रॉ करा. Yes. चला, नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये या. नेक्स्ट डेट काय दिसते? 22 कंप्लीट झाली. आता 25 कडे या. 25 मार्च 2018. ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन सेल. रेट दिलेला आहे 600. ओके, सॉरी, क्वांटिटी आहे 600. क्वांटिटी आपल्याला इश्यू करायची आहे. जरी प्रॉब्लेम मध्ये रेट दिले असले तरी आपण ते यूज करत नाही सेल साठी, हे फक्त लक्षात ठेवा. चला, डेट पुटअप करा. 25 मार्च 2018. ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन सेल्स. परचेस कॉलम मध्ये डॅश. किती क्वांटिटी इश्यू करायची आहे? 6,000. 6,000. 1000. लास्ट क्वांटिटी दिसते 6,000. 7,000. 6,000. 7,000 मधून 6,000 क्वांटिटी इश्यू करा. ऍट द रेट रुपीज लास्ट. लास्ट रेट किती दिसतोय? 455. 455. ओके, 455. अमाऊंट सांगा. 27,30,000. 30,000. 27,30,000. गुड. 30,000. सो रिमेनिंग बॅलन्स 7,000 मध्ये 6,000 युटिलाइज केले. रिमेनिंग बॅलन्स आहे 1,000. 1,000. 1,000. हा, एक मिनिट. रिमेनिंग बॅलन्स 30,000. 1,000 ऍट द रेट रुपीज 4,455 अँड अमाऊंट मिळेल मग 4,55,000. 4,55,000. 1,000. हो हो, चला पुढे. ड्रॉ करा लाईन. ट्रान्झॅक्शन कंप्लीट. देन नेक्स्ट ट्रान्झॅक्शन 25 कंप्लीट झाला. 27th आहे परचेसेस. परचेस क्वांटिटी करायची आहे 500 ऍट द रेट रुपीज 530. ओके, चला पुटअप करा. 27 मार्च 2018. ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन परचेसेस. देन किती क्वांटिटी परचेस करायची आहे? 5,000. 5,000 क्वांटिटी. 5,000. रेट रुपीज 530 इंटू करून अमाऊंट सांगा. 26,05,000. 1,000. 4,55,000. 50,000. 2,65,000. इश्यू कॉलम मध्ये डॅश मेन्शन करा. बॅलन्स पुटअप करा ऍज पर द वेटेड एव्हरेज मेथड. लास्ट क्वांटिटी मध्ये लास्ट क्वांटिटी ऍड, लास्ट अमाऊंट मध्ये लास्ट अमाऊंट ऍड अँड देन फाइंड आउट रेट. सो लास्ट बॅलन्स होता 1,000, करंट आहे 5,000. टोटल येईल 6,000. ओके, अमाऊंट मध्ये अमाऊंट ऍड करा. 4,55,000 प्लस 26,50,000 प्लस करून अमाऊंट सांगा. 31,05,000. 31,05,000. 5,000. ओके, राईट. 2,000. सो रेट काढा. रेट पुटअप करा. Yes, ma'am.
रेट किती मिळेल बघा? 570 point 517.5. 17.5. 5 okay, 5. 5 means 50. Transaction clear? Yes, ma'am. Yes, ma'am. 70.5. Yes. ओके ओके. चला नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा. 27 चं कम्प्लीट झालं. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे 30 मार्च 2018. ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन सेल. 400 क्वांटिटी सेल करायची आहे. सो डेट मेन्शन करा. 30 मार्च 2018. देन ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन सेल्स. परचेस कॉलम मध्ये डॅश. किती क्वांटिटी सेल करायची आहे? 4000 क्वांटिटी इश्यू 4000. करायची आहे. 4,000. ओके. लास्ट जो रेट आहे तो आपण बॅलन्सचा युटिलाइज करणार, कारण 4000 आपण कुठून युटिलाइज केलेले आहेत? या 6000 मधले. ओके. सो त्याचा रेट किती आहे? 517.50 इंटू करून अमाऊंट फाइंड आउट करा. 20,70,000. 20 lakh 70,000. 20 lakh 70,000. 70,000. Okay, very good. Then remaining balance 6,000. Utilize 4,000. Okay, so remaining balance 2,000. Then at the rate rupees 517.5 into करून amount बघा किती मिळेल? 10,35,000. 10,35,000. 10 lakh 35,000. Okay. So transaction complete. Draw line. Yes. 1,000. Okay. चला प्रॉब्लेम मध्ये या. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा काय आहे. 30 चं कम्प्लीट झालं. लास्ट ट्रान्झॅक्शन आहे 31 मार्च 2018. परचेसेस आहे. रेट क्वांटिटी आहे 3000 क्वांटिटी ऍट द रेट रुपीज 550. सो पुटअप करा. 31 मार्च 2018. ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन परचेसेस. Quantity 3000 at the rate rupees. रेट किती आहे? 550. 550. 550. टोटल करा. 16,50,000. 50,000. Yes, ma'am. 3,50,000. 16,50,000. ओके ओके. सो चला लास्ट स्टेप फॉलो करा. इश्यू कॉलम मध्ये डॅश. देन ऍज पर द वेटेड ऍव्हरेज मेथड लास्ट क्वांटिटी मध्ये लास्ट क्वांटिटी करंट क्वांटिटी ऍड. लास्ट बॅलन्स मध्ये करंट बॅलन्स ऍड. तो 2000 प्लस 3000 अमाऊंट मिळेल 5000. 5,000. ओके. 5,000. अमाऊंट ऍड करून टोटल सांगा. 10,35,000 प्लस 16,50,000 अमाऊंट किती मिळेल? 26 lakh 26 lakh 85,000. 85,000. 85,000. 26,85,000. 85,000. रेट पुटअप करा. फाइंड आउट करा रेट. 537. 537. 537. 537. 37. Okay. So transaction clear. Yes, ma'am. Yes, ma'am. लाईन ड्रॉ करा. Ma'am. सो आता आपण कॉस्ट ऑफ गुड सोल्ड कसं कॅल्क्युलेट करतो हे तुम्हाला माहिती आहे. लास्ट प्रॉब्लेम मध्ये आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. सो इथे नोट मेन्शन करा आणि क्लोजिंग स्टॉक किती आहे तो वर्ड मध्ये लिहा. So closing stock on
31st March 2018 is 500 units of rupees 26,85,000. So डिटेल मेन्शन करायचं असेल तर ऍज पर दी वेटेड ऍव्हरेज मेथड क्लोजिंग स्टॉक ऑफ 31st मार्च 2018 असं डिटेल मेन्शन केला तरी चालेल. ओके. सो आता रिमेनिंग आहे हे तुम्ही सॉल्व्ह कराल का? तुम्हाला कॅल्क्युलेट काय सांगितलेलं आहे नेक्स्ट स्टेप मध्ये, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड फॉर द मंथ ऑफ मार्च 2018 आणि लास्ट आहे सेल अँड ग्रॉस प्रॉफिट फॉर द मंथ ऑफ मार्च 2018. सो ग्रॉस प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करायचा आहे हे सांगते फक्त मी. सो सेल्सची जी क्वांटिटी आहे त्याची टोटल करा, देन रेट मेन्शन करा आणि अमाउंट याची टोटल करून घ्या सेल्स कॉलमची. आणि कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मायनस ग्रॉस प्रॉफिट केल्यानंतर तुम्हाला सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मायनस केल्यानंतर ग्रॉस प्रॉफिट मिळेल. ओके. काय सांगते बघा मी, सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड म्हणजेच तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट मिळेल. तो एकदा कॅल्क्युलेट करून बघा किती आहे. सो हा तुम्हाला होमवर्क असेल. त्यातूनही काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. सो थँक्यू. टाइम कंप्लीट झालेला आहे. अटेंडन्स फिल केली सगळ्यांनी? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. करायचं करतो. जीपी फाइंड आउट करा तेवढा.